तिकडे अंकल बोललेले, या भैयाला जर ऍडमिशन दिलं तर आपल्या पोरांचं काय होईल. तू एक युवा कॅन्डिडेट आहेस, तर मग लोकांनी तुला मत का द्यावं? कारण की तुझ्या समोर जे उभे राहिले ते खूप एक्सपिरियन्स घेऊन आहेत आणि ते या पॉलिटिक्समध्ये मुरलेले आहेत. आय विल गिव्ह दम डायरेक्ट सक्सेस की तुम्ही माझ्यापर्यंत या, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचा. तिकडे असं नसेल की साहेब आतमध्ये आहेत, साहेब तिथे नाही. सुनील आहे तिकडे, सुनीलला भेट. इंजिनिअरिंग केल्यानंतर अचानक मध्ये हा स्विच कसा आला की तू पॉलिटिक्सकडे वळलास? बैंगलोर में अगर तुम पत्थर पे या तो इंजिनियर बोलता है, कुत्ते बोलता गटर वटर हे बेसिक आहे. ते नगरसेवकाचं काम पण 1%, 0.1% पण काम नाही. अरे ते तुम्ही एक ऍप वरती कंप्लेंट टाका, तुमचं काम होऊन जाईल. तर माझं इलेक्शनचं बजेट तुला सांगितलंय 1 लाख पेक्षा कमी. मग तुझा मॅनिफेस्टो असा काय वेगळा आहे जो बाकीच्यांचा? नमस्कार, मी तुमचा होस्ट विश्वेश पेडणेकर पवार आणि जेन झी टू जेन झीच्या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आपला हा सेगमेंट आहे जेन झी कॅन्डिडेटचा, ज्याच्यामध्ये आपण जेन झी कॅन्डिडेटची इंटरव्ह्यू घेतो. पण आजचा जो आपला कॅन्डिडेट आहे तो जेन झी नाहीये, तो मिलेनियल आहे. त्याची जी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एफिशियन्सी आहे ती एका जेन झी सारखी आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. हाय एव्हरीवन, माझं नाव सुनील गुप्ता आहे. मी व्हीव्हीएमसी इलेक्शन्समध्ये प्रभाग 13 मधून निवडणूक लढवतोय आणि मी आम आदमी पार्टीतर्फे कॉन्टेस्ट करतो. तो सुनील, माझा तुला पहिला आणि बेसिक प्रश्न असा आहे, जसं तुझं नाव आहे सुनील गुप्ता आणि तू महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढवतोस आणि तू चांगली मराठी बोलतोस, तर मग तुला कधी असं ट्रोल केलं गेलंय का? 2008 मध्ये जेव्हा मी माझं 10th कम्प्लीट झालं होतं, तेव्हा मला काहीतरी 84.15% होते. ठीक आहे, मला वर्धा कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे होतं. तिकडे 85 वरती लिस्ट क्लोज झालं. मग मी ट्राय करत होतो की मिळेल. दॅट वॉज द फर्स्ट टाइम मला पहिल्यांदा हे फेस करावं लागलं, कारण की तिकडे एक अंकल बोललेले, या भैयाला जर ऍडमिशन दिलं तर आपल्या पोरांचं काय होईल. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय लाईक फेल्ट दिस. आणि त्यानंतर मल्टिपल इन्सिडेंट्स होत होते. पण असं कधी गावात आम्हाला ते म्हणजे तेव्हा म्हणजे कसं आम्ही जॉबला सगळे जायचे, कॉलेजला जायचे, तेव्हा एवढं काही इन्सिडेंट त्या टायमाला नव्हतं. पण आता म्हणजे जेव्हापासून मी इलेक्शन्समध्ये उभं राहिलोय, मग जेवढे पण लोक आहेत त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, कारण की माझ्यावरती असे काही अलिगेशन्स वगैरे नाही आहे. मग यांना मुद्दा म्हणजे याच्या विरोधात काहीतरी निगेटिव्ह करायचे, तर एकच की अरे हा भैया आहे, याला कुठे हा निवडणूक लढवतोय. कारण की आमचं जे एरिया आहे त्यामध्ये ऑलमोस्ट 45-50% कॅथलिक लोक आहेत. बाकी म्हणजे मराठी हिंदू आपले लोक आहेत आणि बाकीचे इतर लँग्वेजेसचे लोक आहेत. काहीतरी 39,000 वोटर्स आहेत आमचे. मग आता काय झालंय की म्हणजे मी इकडेच जन्माला आलो, माझे पप्पा पण इकडेच जन्माला आले, माझे आजोबा आलेले इकडून, म्हणजे युपी वरून. मग माझ्या पप्पांचं इकडे म्हणजे आजोबांनी दुकान उघडलं, पप्पांनी तेच लेगेसी कंटिन्यू केली आणि मग त्यांना असं वाटलं की नाही ते काहीतरी चांगलं असं केलं पाहिजे. मग त्यांनी मला चांगलं म्हणजे त्यांच्याशी जेवढं जास्त होईल तेवढं त्यांनी केलं. म्हणजे मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्यांनी एज्युकेशन हे करून दिलं. मग त्यानंतर मी माझा डिप्लोमा कंप्लीट केला. त्यानंतर इंजिनिअरिंग कंप्लीट केलं विदाऊट डोनेशन, बिकॉज आय यूज टू स्टडी. तसं म्हणजे नॉर्मल जशी आपण मिडल क्लास फॅमिली असतो तसंच सगळं करत होतो मी. मग तू इंजिनिअरिंग करताना, इंजिनिअरिंग केल्यानंतर अचानक मध्ये हा स्विच कसा आला की तू पॉलिटिक्सकडे वळलास? एक आहे म्हणजे जे इंजिनियर्स असतात ना, ते इंजिनिअरिंग नंतर त्यांचं करिअर डिसाईड करतात. ते खरं आहे. कितीतरी लोकांचं तुम्ही बघितलं तर खूप तुम्हाला एक्झाम्पल दिसतील, ते तसे इंजिनियर्स आहेत. असं सुद्धा म्हटलं जातं की अगर आसमान से पत्थर फेंका किसी के सिर पे लगा तो इंजीनियर रहेगा. सही बात है. बैंगलोर में अगर तुम पत्थर फेंकोगे या तो इंजीनियर को लगता है, कुत्ते को लगता है. तू मला सांग की तू जेनझी आहेस, तू millennial मिलेनियल आहेस, बट तुझा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पद्धत आहे ती जेनझी सारखी. करेक्ट. जर का तू एक युवा नेता आहेस किंवा जर का तू एक युवा कॅन्डिडेट आहेस, तर मग लोकांनी तुला मत का द्यावं? कारण की तुझ्या समोर जे उभे राहिले ते खूप एक्सपिरियन्स घेऊन आहेत आणि ते या पॉलिटिक्समध्ये मुरलेले आहेत. एक्सपिरियन्स वेगळं असते आणि एज वेगळं असतं. माझं जे एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये मी एक्सपर्ट आहे. म्हणजे लोक असं बोलतात की 60 वर्षाचे आहेत, 50 वर्षाचे, त्यांना त्यांचे पाया पडून त्यांचे रिस्पेक्ट घेतो मी. पण एक्सपिरियन्स आणि एज ते दोघी वेगळी गोष्ट आहेत. बेसिक लोकांना पाहिजे काय? लोकांना पाहिजे की त्यांचे इश्यूज रिझॉल्व्ह झाले पाहिजेत. म्हणजे काही मुद्दे असतील ते त्यांचे हेल्थकेअर रिलेटेड असतील की त्यांच्या रोड्स रिलेटेड असतील. आता लोकांचं काय, ते बेसिक सुविधा आहेत लोकांचे, त्यासाठी ते लोक विचार करतात की आम्ही एक नेत्यांकडे जावं. म्हणजे त्यांना भीती आहे खरं तर नेत्यांकडे जाण्याची. दिस इज अ फॅक्ट. त्यांना काय पाहिजे, म्हणजे लोकांना प्रॉब्लेम्स काय असतात, डॉक्युमेंटेशन मध्ये कुठे प्रॉब्लेम्स आले तर त्यासाठी ते जातात की अरे आम्ही आमचं हे अडकलंय, असं पॅन कार्ड होत नाहीये माझं, वोटर आयडी होत नाहीये. आणि मग तुम्ही कुठे प्रायव्हेट ठिकाणी गेले तर तिकडे 200-500 रुपये तुमचे जातात. जनजी जे लोक आहेत त्यांचं कसं, त्यांना ते पैसे स्पेंड करतात, पण जे आपले जुने लोक आहेत मनी सेव्ह करतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. म्हणजे माझी आजी, तिचं भाजीचं दुकान होतं. ठीक आहे, तिकडे समोर ना तिकडे वडापाववाला होता. ती मला काय बोलायची माहिती का, मला ना ते वडापाव खायला खूप मन करते, पण ना मी विचार करते जर तुम्ही खाल्लं नाही ना तर माझे 10 रुपये वाचतील.
म्हणजे हे त्या टाइमच्या लोकांची म्हणजे ते विचार होते, पण आता आपण ते बघत नाही, स्पेंड करतो. ऍज अ जेनझी ऑर ऍज अ मिलेनियन वी ट्राय टू लिव्ह इन द मोमेंट. मग अपार्ट फ्रॉम गटर, मीटर आणि वॉटर, तुझं हुटर काय असणार? माझं हुटर मोस्टली हेल्थ केअर वरती असेल. आता आमच्या इकडे पण कितीतरी लोक आहेत, म्हणजे त्यांना जर कोणतं मोठा आजार झालं तर ते प्रायव्हेट हॉस्पिटलला ते जाऊच शकत नाही. इकडे मोस्टली प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत. त्यांना म्हणजे ऑप्शन राहते ते फक्त जे मुंबईचे फेमस हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे जे झाले, नायर झाले, किम झाले, मग ते लोक तिकडे धावतात. मग ते आपल्या इकडे का नाहीये? आमच्या इकडे महानगरपालिका आहे, त्यांच्याकडे चांगलं बजेट आहे. तुम्ही हेल्थचे फंड्स डिवाइड करा. इकडे हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही चांगलं वाढवा. हेल्थ इज द बेसिक थिंग दॅट पीपल लाईक. आता कसं आहे, लोकांची एव्हरेज आता सॅलरी किती असेल? 25-30,000 ची एव्हरेज सॅलरी किंवा 40,000 एव्हरेज सॅलरी असेल. म्हणजे आता कालचीच गोष्ट आहे, माझा भाऊ त्याच्या म्हणजे त्याच्या एका रिलेटिव्ह म्हणजे तो ऍडमिट करायला गेला हॉस्पिटलमध्ये. तिकडे त्यांनी 35,000 डिपॉझिट मागितलं. 35, आता मी एव्हरेज सॅलरी 40,000 बोलतो, 35,000 डिपॉझिट गेलं. काय राहिलं त्याच्याकडे? मग लोक काय करतात, ते लोन घेतात. आता ऑप्शन आहेत, म्हणजे क्रेडिट कार्ड वरती लोन घेणं. आता क्रेडिट कार्ड वरती जर तुम्ही स्वाईप केला 1% 2% हॉस्पिटलवाले चार्ज करतात तुम्हाला. पण ते का, मग तुम्ही टॅक्स कशाला भरतात? आणि दुसरं एज्युकेशन. आमच्याकडे आता महानगरपालिकेच्या शाळेत आता येणार आहेत, पण आता जेवढे पण आहेत लोक, म्हणजे जे पण अभ्यास करतात सगळे नॉर्मल म्हणजे प्रायव्हेट शाळेत जातात. आणि आता नवीन आले की ICSE CBSE बोर्ड आहेत, तर ते कम्पॅरिझन करतात लोक. हा, याचा मुलगा ICSE मध्ये जातो तर मी पण पाठवलं पाहिजे माझ्या मुलांना. पण ते बघत नाही, लोन करतात ते. मला सर्वात चुकीचं काय वाटतं माहिती का, जे पॉलिटिशियन्स आहेत ना, त्यांनी एज्युकेशनचा धंदा करायला पाहिजे नाही. ऍज अ पॉलिटिशियन तुमचं ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे की तुम्ही लोकांना सर्व्ह केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यांच्या टॅक्सचा पैसा त्यांना चांगलं युज करून दिलं पाहिजे. मग तुम्ही तुमचे स्वतःचे एज्युकेशन इन्स्टिट्यूट कसे उभे करतात, आणि त्यानंतर तुम्ही स्वतःचे हॉस्पिटल्स कसे उभे करतात. म्हणजे बेसिकली ज्या मूलभूत गरजा आहेत right. त्यांनाच महाग केले आणि Exactly. त्यांचाच एक वेगळं इकोसिस्टम मग बनवलं. तुम्ही ऍटलीस्ट तुम्ही तरी त्या धंद्यामध्ये पडू नका. तुझ्यासाठी पॉलिटिक्स म्हणजे काय? माझ्यासाठी पॉलिटिक्स म्हणजे जे लोक आहेत त्यांचे जे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत ना, बेसिक प्रॉब्लेम्स ऍटलीस्ट ते तरी त्यांच्या ते सॉल्व्ह झाले पाहिजे. जेनजीचं आपण बोलतोय, ते टेक सावी आहेत सगळे. तू बोलतो नाही गटर वटर, हे बेसिक आहेत. ते नगरसेवकाचं काम पण 1%, 0.1% पण काम नाही. ते नॉर्मल एका ऍप वरती पण होते. तुम्ही ऍप वरती जा, तुमचे बेसिक कंप्लेंट आहेत, ते लाईटीचं असो, फ्लिकरिंग करते लाईट, तुमचे रस्त्याचे खड्डे आहेत, किंवा तुमचे गटर झाकलेले नाही आहेत, किंवा तुमच्याकडे मच्छर आहेत, काय काय ते सगळं त्या ऍप वरती सगळं आहे. मग जेनझी लोकांनी ऍटलीस्ट ते तरी करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या वरचे क्वेश्चन्स विचारा ना त्यांना. म्हणजे तुम्ही या गोष्टींवरती वोट देऊ नका. आता किती लोक आहेत ते बोलतात, अरे आम्ही एवढे गटारे आम्ही बांधून दिले, रात्री जेव्हा तिकडे झाड पडलेलं आम्ही 4 वाजेपर्यंत तिकडे उभे होते. अरे ते तुम्ही एक ऍप वरती कंप्लेंट टाका, तुमचं काम होऊन जाईल. फक्त तो जो नगरसेवक असतो तो फक्त एक फोन लावतो, त्याचं ते जर लवकर काम होत असेल. पण तुम्ही त्याची क्रेडिट घेऊ नका की आम्ही एवढं सगळं काम करून दिलंय. दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ द क्रेडिट. आता मी जसं मॅनिफेस्टो वरती माझं आहे, तर त्यावरती मी लिहिलंय की म्हणजे मला हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायचंय. आणि ते असं नाही म्हणजे आता यांनी फंड चांगल्या हिशोबाने डिवाइड केले पाहिजेत हेल्थकेअर वरती. ते तरी झाले नाही तर तुम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सुरू करा. आता हे प्रूव्हन एक्झाम्पल आहे मुंबईमध्ये. तिकडे मुंबईमध्ये मुंबई पब्लिक स्कूल्स आहेत. पण एक्झाम्पल आहे एक मदनपुरा एरियामध्ये, तिकडे एक शाळा आहे बाजूला, क्राइस्ट चर्च. यांनी पब्लिक प्रायव्हेट त्या शाळेचे टीचर्सला इकडे ते म्हणजे त्या मुंबई पब्लिक शिकवायला पाठवतात. आणि त्या शाळेची त्या मुंबई पब्लिक स्कूलला एवढी गर्दी, म्हणजे त्या ऍडमिशन फॉर्मसाठी तिकडे गर्दी असते. तुम्ही विचार करा, म्हणजे त्यांनी कोणत्या लेवलला एज्युकेशन तिकडे नेलं. एज्युकेशन तरी ऍटलीस्ट ते तुम्हाला चांगल्या दर्जाचं असायला पाहिजे. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर तरी पाहिजे एक चांगलं. आता तुम्हाला पण माहिती आहे, आपण पहिल्यासारखं नाही की आपण तिकडे पहिलं तिकडे जमिनी जास्त राहिली नाहीत की आपण क्रिकेट मोकळ्या मैदानात खेळतो. आहेत तर खूप कमी आहेत. तू मगाशी व्हिडिओ बद्दल बोललास. जर का काही घडतंय, म्हणजे झाड पडलंय किंवा याचं झाकण वगैरे तर व्हिडिओ काढून टाकायचा. तसंच तुझा एक व्हिडिओ व्हायरल झाला, तुझा प्रचाराचा व्हिडिओ. त्याच्यामध्ये तू लोकांना लिटरली जाऊन सांगतोस की मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो. मग ते तुला कसं सुचलं आणि ते तू का केलंस? मी जसं तू सांगितलं, माझं इलेक्शनचं बजेट तुला सांगितलं 1 लाख पेक्षा कमी आहे. मी या दुसऱ्या लोकांसारखं ते करोडो रुपये इन्व्हेस्ट नाही करत ते भोंग्यावरती, इरिटेटिंग भोंगे किंवा बॅनर्स, होर्डिंग्स किंवा सेलिब्रिटी बोलवणे, असं काय करत नाही. मला खर्चच नाही इलेक्शनला. हे जे खर्च होते यांचं, हे वसूल कुठून करतील? हे त्यांना जातील ना 2-3 वर्ष वसूल करायला. मला तसं काहीच नाहीये. मग त्यासाठी मी गॅरंटी दिली की हे ऍटलीस्ट मी काम सगळं चालू करीन ते. मग जेव्हा हे लोक व्हिडिओ काढून टाकतील, ठीक आहे, जसं तुझा व्हिडिओ व्हायरल झाला, कोणत्याही नागरिकाचा काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्याचा पहिले तू व्हिडिओ व्हायरल करशील, त्याच्या व्हिडिओला पहिले तू वाचा देशील किंवा त्याच्या त्या प्रॉब्लेमला पहिले वाचा देशील, काय करशील? पहिलं मला एवढं माहित नव्हतं की पॉलिटिकल म्हणजे आपण कसं प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू शकतो. मी फक्त व्हिडिओ काढून टाकायचो. मग नंतर आमच्याकडचा रस्ता ऍक्च्युअली झालाय. मी तसं क्रेडिट घ्यायला गेलो नाही, पण तिकडे बाकीचे लोक आले क्रेडिट घ्यायला. मी काय केलेलं माहिती का, पहिलं म्हणजे सगळे प्लॅटफॉर्म्स युज केले, म्हणजे एंड कुठपर्यंत आपण करू शकतो हे सॉल्व्ह करायला.
मी काय केलेलं, पहिला तो व्हिडिओ क्रिएट केलं एका फनी वे मध्ये, मी सगळ्या लोकांना टॉप ऑफिशियल्सला टॅग केलं, ठीक आहे. ट्विटरवरती, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला, इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबवरती लोकांपर्यंत पोहोचला. ट्विटर यूज केलं मी, टॉप म्हणजे ऑथॉरिटीज पर्यंत पोहोचला. त्यानंतर मी काय केलं, मी ऑफिशियल ऍक्च्युअली लेटर लिहून दिलं बीबीएमसीकडे. फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये मी लेटर लिहून दिलं की आमच्या इकडे असाच प्रॉब्लेम आहे, आणि कलर प्रिंट आउट काढून दिली, हे बघा असे रस्ते आहेत, मग याचं काय. आमचे म्हणजे स्नेहा दुबे पाटील त्यांनी रिप्लाय केलं की हा, आणि आम्ही काम इनिशिएट करतोय. पण म्हणजे प्रॉब्लेम हेच आहे की म्हणजे ऍटलीस्ट आम्ही का बोलले पाहिजेत, हे जे टॅक्स आम्ही भरतोय, ठीक आहे, रस्ते आहेत तुमचे, ते तुमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, ऍटलीस्ट त्यांनी तरी रिझॉल्व्ह करायला पाहिजे ना हे सगळं. मग जेव्हा तू नगरसेवक बनशील तेव्हा अशी कोणती सुपर पॉवर मिळेल तुला? सुपर पॉवर म्हणजे ऍटलीस्ट मी माझं अथॉरिटी असेल तिकडे, की आपण तिकडे बोलू शकतो की या जे 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 आहेत ते कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, तुम्ही टर्मिनेट करा. असे कॉन्ट्रॅक्टर्स आम्हाला नको हवेत, आमच्या टॅक्सचा पैसा आहे, मग हे तुम्ही असं कसं वापरू शकता आमच्या टॅक्सचा पैसा. ते एक, आणि डायरेक्ट एक्सेस मिळेल ऍटलीस्ट मला, की कोणत्या डिपार्टमेंटशी आपण कसं करू शकतो, कोऑर्डिनेट कसं करू शकतो. जेन्झीज आणि युथ साठी पॉलिटिक्स हे खूप डर्टी आहे, म्हणजे एक्झॅक्टली, त्यांना आवडतच नाही या आवडतच गोष्टी. नाही. मग तू एक युवा नेता म्हणून किंवा तू एक मिलेनियल किंवा जेन्झी म्हणून तू हा गॅप कसा ब्रिज करशील? मोस्टली लोक काय करतात, स्टडी करून डायरेक्टली बाहेर निघून जातात. माझे किती फ्रेंड्स आहेत, इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर म्हणजे ते मास्टर्स करायला ते बाहेर गेले, ते आलेच नाही रिटर्न. पण तिकडे तुम्ही बघा आणि आपल्या इकडे बघा, असं कम्पेअर नाही करत, पण आहेत म्हणजे सिविक सेन्स एक आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि ॲज अ जेनझी मी त्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही पुढे या यार, म्हणजे तुम्ही आता नेपाळमध्ये जसं त्यांनी केलं, मग मी असं निगेटिव्ह नाही कोणाला सांगत की तुम्ही असं असं करा, पण ऍटलीस्ट आता तुम्हाला एक हे तुम्हाला पण माहिती आहे, मिलेनियल आपण कसे आपण ऐकून घ्यायचे, 10 नंतर बॉस थांबायचा, आपण बसलोय तिकडे लॅपटॉप वरती करत, हे नाही थांबत, हे 8-10 नंतर हे कल्टी, आम्ही येणार नाही उद्यापासून, हे तसे आहेत. मग ऍटलीस्ट तुम्ही तसं स्टँड घ्यायला पाहिजे ना तुमचं, की तुम्ही यार तुम्हाला हे आवडलं नाही तर तुम्ही बोला तिकडे, तुम्ही आवाज उचला तुमचे. मग ते गॅप मी ब्रिज करू शकतो. आय विल गिव्ह दम डायरेक्ट सक्सेस, की तुम्ही माझ्यापर्यंत या, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचा. तिकडे असं नसेल की साहेब आतमध्ये आहेत, साहेब बिझी आहेत, नाही, सुनील आहे तिकडे, सुनीलला भेट, असं आहे तिकडे, कोण साहेब आहे नसेल. मग याच्याने डिजिटल ट्रान्सपरन्सी येईल का सर्व? मी त्यामध्ये लिहिलंय काय बोलतात त्याला, Manifesto मॅनिफेस्टो मध्ये. आता हे डिजिटल ट्रान्सपरन्सीचं तुला सांगतो, आता यू आर अ जेनझी, सोशल मीडिया ब्लूटिकची रेट काय? 680 रुपीज. 680 एक्झॅक्टली. जर कधी नशीब असेल तर 599 ला पण येते. हो, हे फर्स्ट यांचं मंथ 43 रुपीज. एक्झॅक्टली, फर्स्ट मंथ 43 रुपीज. यांनी काय केलं ना माहितीये का, एक बीबीएमसी मध्ये टेंडर होतं काहीतरी ब्लूटिकचं, ब्लूटिकची टेंडर, ब्लूटिकसाठी टेंडर, इमॅजिन कर. त्यांच्या ऑफिसमध्ये ते बसतात, ते झोमॅटोवरती जेवण ऑर्डर करू शकतात, यांची आयटी टीम आहे स्वतःची, आहे, आणि यांनी ब्लूटिकसाठी टेंडर दिला एकाला. ब्लूटिक म्हणजे काय, फक्त तिकडे कार्ड डिटेल्स एंटर करायचे आणि ब्लूटिक होऊन जाते. यांनी त्यासाठी टेंडर रिलीज केलं. 600 रुपीज तू कॅल्क्युलेट करतोय, ठीक आहे, आपण 1000 रुपये कन्सिडर करू, ठीक आहे, मेटा बिझनेस मल्टिप्लिकेशन सूट्स 3,500. सपोज आपण 1000 रुपये कन्सिडर करू मंथलीचे, ठीक आहे, आणि ते जर तू फेसबुक आणि इंस्टाग्राम दोघे एकत्र घेतले ना तर ते 1000 रुपये काय 1100 रुपये होतात, ते पण आहे पर मंथली. मग 1000 रुपये जर आपण कन्सिडर केलं, मग त्या हिशोबाने जर तू कॅल्क्युलेट केलं ना 3 वर्षाचं, तरी किती ते कॅल्क्युलेट कर. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या प्लॅटफॉर्मचे व्हेरिफिकेशन आणि व्हॉट्सअपचे व्हेरिफिकेशन, टोटल कॉस्ट आहे 80,000 पेक्षा कमी येते. 79,000 कॉस्ट आहे वर्षाची नाही, 3 वर्षाची. 3 वर्षाची. ओके. टेंडर किती असेल? 5 लाख रुपये. कोणाचे पैसे आहेत? आपले पैसे. एक्झॅक्टली. आपण दूध घेतो सकाळी, टॅक्स भरतो ना. मग तुझा मॅनिफेस्टो असा काय वेगळा आहे जो बाकीच्यांचा नाही? सर्वात मेन ना, तुम्ही जर वसई विरारमध्ये फिरले ना, तर तुम्ही तिकडे जाऊन लोकांचे घरोघरी बघा, त्यांच्याकडे मॅनिफेस्टो नाही, ते फक्त पेम्पलेट्स आहेत, त्यांच्यावरती त्यांचं नाव लिहिलंय, त्यांच्या पार्टीचं सिम्बॉल लिहिलंय. मॅनिफेस्टो नाहीये तिकडे. मी माझं मॅनिफेस्टो आहे ना, ते एका रेझ्युमे सारखं दिलंय तिकडे लोकांना. मी इंजिनियर आहे आणि मी नोकरीसाठी अप्लाय करतोय ऍज अ नगरसेवक. त्यावरती सगळे डिटेल्स आहेत की कसं आपण म्हणजे हेल्थकेअर आणि म्हणजे ते हेल्थकेअर सिस्टम कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर आपण प्रेग्नेंट वुमनसाठी कसं काय प्रोजेक्ट्स वगैरे करू शकतो. त्यानंतर आणि मुलींसाठी ऍक्च्युली कसं नाहीये, म्हणजे जेवढे पण ते काय बोलतात त्याला, क्लब्स असतात, त्या क्लब्स मध्ये तुम्हाला वर्षाचे एवढे तुम्ही पैसे भरा, मग तुम्हाला एक्सेस मिळतो टेबल टेनिसचा, चेस आणि अशा गेम्सचा. मुलींसाठी कोण का विचार करते? कुठे आहे एकही आहे चांगलं म्हणजे इंडोर गेमिंग सेंटर आहे का मुलींसाठी? कुठे आहे का आपल्याकडे? एकही इंडोर गेमिंग सेंटर आहे का जिकडे मुली टेबल टेनिस खेळतायत किंवा चेस खेळतायत किंवा कॅरम खेळतायत? काहीच नाही. ते सगळं आहे माझ्या मॅनिफेस्टोमध्ये. म्हणजे ते सगळं विरारमध्ये तुझ्या या वॉर्डमध्ये? हा, आपण ते इनिशिएट करू शकतो ते सगळं. तेच तुला बोलतोय, म्हणजे जर ते तसे फंड, आता मी जर मी निवडून आलो, मला माहिती आहे ते प्रॉब्लेम्स क्रिएट करतील, काम करून देणार नाही. मग त्या टायमाला जेवढे रिसोर्सेस आहेत ते सगळं युज करायचं. जेवढे पण मोठे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांना आपण कनेक्ट करू शकतो.
की प्लीज सपोर्ट दिस प्लीज, लाईक एवढं पॉप्युलेशन आहे, एवढे लोक आहेत, आम्हाला इकडे याची गरज आहे. मग ते काय CSR फंड्स असतात, मग ते रिलीज नाही करत का? मग ते आपण असोसिएट करू शकतो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या हिशाने. मग तिकडे तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या फंडनी आपण तिकडे डायलिसिस सेंटर क्रिएट करू शकतो, एक्सरे मशीन आणू शकतो. लोक फंड्स करतात यार, किती फंड्स करतात तिकडे. माझा तुला शेवटचा प्रश्न असा आहे की ॲज अ जेनझी और ॲज अ मिलेनियल और हम्म. ॲज अ युवा नेता हम्म. तुला जर काही वोट अपील करायची असेल तर तू ते काय करशील? जर मला असं बोलायचं असेल तर प्लीज, दिस इज युअर वर्ल्ड, डोंट लेट द पीपल रूल दिस हू डोंट नो द ई ऑफ एज्युकेशन. This is your world, this is your future, and you have to write it, and you have to write it with your finger this time. Just vote and choose the right candidate. एका शब्दात संपवायचं असेल, जेनझीजला मेसेज आहे, डोंट जस्ट वॉच, टेक द चार्ज. एवढंच आहे. थँक्यू. थँक्यू. तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं.